सांगू दे अगोदर की नाही सांगितलं तरी येत. विकासाच्या मुद्द्यावर काय वेगळी आज तुम्ही मालवणलाही होता आणि मालवणला होतं त्यासाठी विकसित भारत योजनेअंतर्गत यात्रा काढली आहे. त्याचा कार्यक्रम सभा होती तिथे म्हणून उपस्थित पक्षाच्या कार्यक्रमानुसार मी उपस्थित राहिलो. जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलं की राम मांसाहारी होते. जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलं की राम हे मांसाहारी होते. जितेंद्र आव्हाड आणि ते मातोश्रीवाले काय बोलायचं नाही. सध्या ते घसरलेत. सत्ता गेल्यामुळे ना डिप्रेशनमध्ये आहेत. त्याच्यामुळे आमच्या देवतांबद्दल बोलायचं त्यांनी धाडस करू नये. बाकी कोणाबद्दल बोलत चालेल पण देवतांबद्दल राम भीम नाही. मग त्याला शेवटी राम करावं लागेल. रामचा अर्थ माहिती आहे ना. हां दादा, राष्ट्रवादीचं आता एक शिबिर संपन्न होतं आहे. त्याच्यामध्ये शरद पवार असं म्हणाले आहे की आपल्या विचारांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्यावरती ईडीचा वापर करून किंवा सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणला जातो, त्यांना त्रास दिला जातो असं शरद पवार म्हणतात. पण मला माहीत नाही. तुम्ही सांगता शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही तर तुमच्या प्रश्नाला उत्तर का देऊ. एक ज्येष्ठ नेते आहेत ते बोलले की नाही खात्री करून घेईन ना मी खरोखर बोलले की नाही. आणि आमचं सरकार जे आहे ना की ज्यांच्यावर आरोप आहेत काँग्रेसच्या राजवटीपासून जे आरोप आहेत त्यांना ईडी किंवा CBI त्यांच्याविरुद्ध कारवाई करते. आता अनिल देशमुख हा काय साधू संत नव्हता. महिन्याला पैसे मागत होता आणि पुरावे मिळाले. तसे त्यांचे जडेजांना अटक झाली आणि आता जे वेटिंगवर आहेत आतमध्ये जायच्या गेटच्या बाहेर आहेत जेलच्या त्यांच्या मागे विचार त्यांची काय व्यवसाय होते काय करत होते. ईडीच्याकडे जी माहिती आहे पुरावे आहेत त्या आधारे कारवाई करतात. पवारसाहेबांना वाईट वाटायचं कारण काय. ते जर दिल्लीला असते नसं मग तेव्हा होत असताना कारवाई कधी बोलायची नाही. कधी आम्ही विरोधक म्हणून पाहत नाही. ज्याने आरोप केला त्याच्या विरुद्ध कारवाई. दादा, महानंदाची 23 एकर जागा ही घशात घालायची यासाठी हा प्रकल्प गुजरातला नेला जातोय असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत पागल झालाय. गेली 6 महिने महानंदाच्या कामगारांना पगार नाही. 6 महिने. आणि मी प्रस्ताव ठेवला आहे की NDBनी जी डेअरीची मोठी कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्यांनी महानंदा घ्यावं आणि चालवावं. म्हणजे नोकऱ्या साबूत राहतील. कंपनी तिथेच राहणार. कंपनी जाणार नाही. पण गुजरातमध्ये त्याची मेन शाखा जी आहे ना NDBची ती तिकडे आहे. तर ती ऑल इंडिया बेसवर आहे आणि म्हणून त्याने आपले घ्यावी आणि चालवावी. नोकऱ्या साबूत राहतील. दादा, लोकसभा निवडणुकीत कुस्ती रंगणार की उमेदवारीवरून कुस्ती कशा होते मला कळत नाही. कुस्तीचा आणि लोकसभेचा काय संबंध आहे. नाही, शिंदे गटाकडनं उदय सामंत आणि किरण सामंतांचं नाव मला माहीत नाही. अजून काय आमची चर्चा नाही. कोणाच्या नावाची चर्चा नाही. कुस्ती नाही, खो खो नाही आणि कबड्डी पण नाही. हां काय नाही आहे. आमच्याकडे जे काय होईल सामोपचाराने होईल. जो उमेदवार येईल तो 100% जिंकेल. खासदार आमचा असेल. आता जे ट्यूट्यू करणारे आहेत ना पाऊस पडला का जो ट्यूट्यू येतो ना ते बंद होईल. हां नाही ते तुम्ही हे करू नका. आमचाच आहे. आणि तुम्हाला पाहिजे उत्तर ते मी देतो. भाजप अधिकार या जागेवर सांगेल. बरोबर ना. तुम्हाला पाहिजे होतं की नाही. आता जाऊ दे मला. थँक्यू सर.